रेसिपी असणार आहे चॉकलेटची आणि त्याचं नाव काय आपण अमृताला विचारू. क्रिस्पी चॉकलेट्स. वंडरफुल. आणि आपण चॉकलेटची भजी पण म्हणूया कारण चॉकलेट आपण डीप फ्राय करणार आहोत आणि स्कॉटलंड मध्ये ही स्पेशालिटी आहे. हो का? हो एकदम स्पेशालिटी इन द सेन्स काय? स्पेशालिटी इन द सेन्स हे पहिली ही सुरुवात मेन तर तिकडे झाली. चॉकलेट बार्स कुठलेही तुम्ही एका हे बॅटर जे आपण आज तयार करणार आहोत या बॅटर मध्ये असं डिप करून डीप फ्राय करून ते जस्ट असं कुरकुरीत खाल्लं जातं और वरती आईस्क्रीम घालून. क्या बात आहे. म्हणजे मुलांची आज चंगळ आहे असं म्हणायला पाहिजे. वंडरफुल. त्याचं काय काय साहित्य घेतलंय? साहित्य म्हणजे इथे मी चॉकलेट बार्स घेतलेले आहेत. 5 चॉकलेट बार्स आहेत. दूध आहे 1 वाटी मैदा, कॉर्नफ्लेक्स मी असे कुस्करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे कॉर्नफ्लोअर आहे आणि बेकिंग पावडर जे आपल्याला 1 कॉर्नफ्लोअर किती लागेल? कॉर्नफ्लोअर 1 चमचा आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून. ओके. सो हे जे चॉकलेट्स आहेत हे काही विशिष्ट प्रकारचे चॉकलेट्स घ्यायचेत का? फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की अगदी जे सॉफ्ट चॉकलेट्स आहेत ती घेऊ नयेत कारण नाहीतर ती एकदम मेल्ट होऊन जाते. थोडं हार्ड बाहेरून असेल असं चॉकलेट घ्यावं. बाकी कोणतंही चॉकलेट घ्यायला हरकत नाहीये. आम्ही फ्राईड आईस्क्रीमची पण पद्धत साधारणतः अशीच असते. हार्ड आईस्क्रीम घ्यायचं आणि मग वरनं कोटिंग. ऑफकोर्स कोटिंग असं नव्हतं. कोटिंग जरा स्पंज लावून वगैरे सगळं होतं. नंतर रेसिपी सांगेन मी. पण आता याची काय सुरुवात करायची? बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी आपण मैदा घेऊया. आता कॉर्नफ्लोअर आपण घेऊया साधारण 1 चमचा आणि बेकिंग सोडा 1 टीस्पून. अगदी थोडा पाहिजे आपल्याला. दूध आणि दूध घालून दूध आपल्याला थोडं बघावं लागेल. मी कन्सिस्टन्सी त्याची बघत. खूप थिक बॅटर करायचं नाही. खूप थिक तेवढं नाही. म्हणजे ओके काय म्हणतात भजीची जशी कन्सिस्टन्सी असते तसंच ही कन्सिस्टन्सी आहे. दूध काय गरम वगैरे करून घ्यायचं असं काही त्यामागे रूल नाही? नाही. गरम करून थंड केलेलं म्हणजे बस. एकदम गरम दूध घ्यायचं नाही. आणि याच बॅटर मध्ये स्कॉच ही घातली जाते. ओके. ती नंतर मी बनवणार आहे. ती आपण आता घालायची नाहीये. ती नंतर बनवणार आहे. पण हे व्हिस्कनी थोडं मिक्स करून घेऊया ऍक्च्युली. आणि त्यामध्ये आपण हे ह्याच्यातच घालायचे कॉर्नफ्लेक्स. हो याच्यातच घालायचे म्हणजे त्याचं कोटिंग येणार आहे. ते कुरकुरीत येणार आहे. सो क्रिस्पी म्हणजे अगदी लिटरली क्रिस्पी. अंड पण घालायची गरज नाही म्हणजे ह्याच्यात नाही. हे फक्त आता नीट मिक्स झालं की चॉकलेट मस्तपैकी याच्यात डिप करून फ्राय करून रेडी. ओके. ते झाल्यावरती एक पहिला टेस्ट करावंच लागेल. ओके. हे तयार झालेलं आहे आपलं बॅटर. पूर्ण एक बार घ्यायचा का? एक बार कट करायची गरज? हा कट वगैरे करू नये. आता आपण फ्राय करूया. ओके. अजून 1-2 घालू का? सगळे घाल. गुड आयडिया. चांगली आयडिया आहे. मात्र हे जास्ती होऊन द्यायचे नाहीयेत नाहीतर आतमधलं चॉकलेट मेल्ट होईल. लागतं असं वाटत नाही मला. मेल्ट झाल्यासारखं व्यवस्थित होतंय. दिस इज रेडी. ओके. त्याचा कलर जास्ती बदलण्याची वाट बघायची नाहीये कारण नाहीतर आतमधलं चॉकलेट बाहेर येईल. ओके. पण हे पटापट केलं पाहिजे. हे अगदी फास्ट करायला हवंय. तेल पण गरम पाहिजे एकदम. तेल गरम उकळतं तरच ते छान तळून वरती येतील नाहीतर खालती बसतील आणि ती मजा येणार नाही. मस्त क्रिस्पी चॉकलेट. टेस्ट पण चांगली म्हणजे स्वाद चांगला येतो त्याचा. चॉकलेट गरम झालं की तो स्वाद सगळीकडे पसरतो. मस्त टेम्पटिंग वास आहे हा. आणि आता हे सर्व करायचं असेल तर आईस्क्रीम वरती घालून किंवा हे कॉर्नफ्लेक्स जे आहेत कॉर्नफ्लेक्स आणि मध असं घालूनही ते सर्व करू शकता. तेही फार अप्रतिम लागू शकतं. वंडरफुल. क्रिस्पी चॉकलेट आपलं तयार झालेलं आहे. फ्राईड क्रिस्पी चॉकलेट. आजच्या पार्टीची स्वीट एंडिंग तुम्ही या क्रिस्पी चॉकलेटने करू शकाल. ते बनवण्याकरता तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. फ्राईड चॉकलेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॅरमेल चॉकलेट, दूध, मैदा, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, सोडा आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन
त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा, दूध आणि कॉर्नफ्लेक्सचा चुरा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कॅरमेल चॉकलेटचे बार या मिश्रणामध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत.